नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी म्हणतात, आज हा दिवस तुझ्या चिंतेचा, तुझे टेन्शनसाठी आजचा शेवटचा दिवस आहे। आजपासून तुला कोणतेही दुःख सोसावे लागणार नाही। फक्त स्वामी संदेश ऐक। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल। श्री स्वामी समर्थ। सगळेच दरवाजे बंद आहेत, आपण अडकून पडल्यासारखं वाटते। काय करावं हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही। अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहात। आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे, इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही। आपले पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यावर तोडगा भेटत नाही। अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे। प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणीही साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो। जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडते तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो। तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही, हे कधीच विसरू नका। तुम्ही सहमत असाल तर हो परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे कमेंट करा। एक कथा। एकदा अकबराने बिरबलाला विचारलं, मला सांगा देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाले, तुम्ही मोठे आहात गुरु। हे ऐकून अकबर म्हणाले, मी ऐकलं होतं की तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशामत देत आहात, म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात। मग बिरबल म्हणाले, महाराज तुमच्यात इतकी ताकद इतकी शक्ती आहेत की जे देवाकडे देखील नाही। अकबराने विचारले, कोणती शक्ती आहे ती? तेव्हा बिरबल म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता, तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हकलून देऊ शकता, पण तो परमेश्वर आपल्या भक्तांवर कधी रागवला तरी त्याला राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही। पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केलं आहे, त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही। तुम्ही सहमत असाल तर हो टाईप करा कमेंटमध्ये। मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो, मला सोयीने भाग पाडतो आणि तो दया करणारा आहे, म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात। हे जग आणि हे माणसं अशी आहात की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील, पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही त्या देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा। त्या देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमच्या हात धरेल। वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो। जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा। हे जग तुझा आशा सोडू शकते, पण हा जगाचा निर्माता कधी तुझी आशा तोडणार नाही। तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा। तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो। तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे। मित्रांनो, तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। श्री स्वामी समर्थ।